फोर फ्रेंड्स. पंचतंत्राच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तर ही एक इंग्लिश मध्ये रूपांतरित केलेली गोष्ट आहे. कदाचित तुम्ही लहानपणी गोष्ट ऐकली असेल. फोर फ्रेंड्सचा अर्थ आहे चार मित्र. ती या चार मित्रांची इंग्लिशमध्ये गोष्ट आहे आणि जी मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे. तर आपण इंग्लिश शिकणार आहोत पण ते रीडिंग करून. यू लर्न इंग्लिश विथ मी विथ द रीडिंग. सो आय कॅन एक्सप्लेन यू ईच अँड एव्हरी वर्ड टू यू. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक शब्द समजून सांगेल. जितकं गरजेचं आहे तितकं ग्रामरही समजून देईल आणि तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला माहिती आहे का, पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायला असते, स्टोरी एक्सपान्शनसाठी असते. किंवा तुम्ही मोठे असाल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणी म्हटलं की पप्पा मम्मी मला स्टोरी सांगा, तर ती स्टोरी सांगण्यासाठी पण तुम्हाला एक छान मटेरियल इथे आहे. सो अन अनयुज्युअल ग्रुप ऑफ फोर फ्रेंड्स लीड डीप इनसाइड अ फॉरेस्ट. म्हणजे काही असामान्य मित्र होते की त्यांचा एक गट होता 4 जणांचा आणि ते 4 मित्र घनदाट जंगलामध्ये राहत होते. आता डीप इनसाइड अ फॉरेस्ट म्हणजे आत एकदम खोल जंगलात राहत होते ते. तर तुमचे पण मित्र आहेत का, तुम्हाला सांगायचे का त्यांची नावं? द फोर फ्रेंड्स वेअर. तर ते कोणते कोणते मित्र होते बघा. डिअर म्हणजे हरिण, क्रो म्हणजे कावळा, मोल. मोल हा एक असा प्राणी आहे, ते चित्र आपण बघू शकता की जो कीटक खातो, किडे खातो. अँड अ टॉर्टॉइज. टॉर्टॉइज म्हणजे कासव. दे वुड मीट एव्हरी आफ्टरनून अंडर अ शेडी बनियान ट्री अँड टॉक फॉर आवर्स. म्हणजे दे वुड मीट म्हणजे ते कायम भेटायचे. कधी? एव्हरी आफ्टरनून. म्हणजे आफ्टरनूनचा अर्थ काय आहे? ते दुपारी भेटायचे. प्रत्येक दुपारी ते भेटायचे. कुठे? बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाच्या छायामध्ये, कारण ते इतकं घनदाट होतं की ते इतकं छान छाया द्यायचं आणि त्या झाडाच्या सावलीत ते सगळे भेटायचे आणि ते तासन तास गप्पा मारत बसायचे. वन डे. एके दिवशी काय होतं? वन डे. वन डे म्हणजे काय? एका दिवशी. एके दिवशी सांगण्यासाठी आपल्याला ही टर्म वापरायची आहे, वन डे. द डिअर डिड नॉट टर्न अप ॲट द युज्युअल टाइम. म्हणजे हा जो हरिण होता तो नेहमीच्या वेळेला काही तिथे आलेला नाही. नेहमीच्या वेळेला तो काही पोहोचत नाही. द मोल, टॉर्टॉइज अँड द क्रो वेअर वरीड. हे जो मोल असतो, त्याचे उरलेले जे मित्र असतात, मोल तो प्राणी, टॉर्टॉइज, कासव अँड क्रो, हे काळजी करायला लागतात. आता जेव्हाही आपल्याला भूतकाळात एखादी गोष्ट सांगायची असते ना, तेव्हा वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. पण आता इथे अनेक जण असल्यामुळे आपल्याला इथे वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागतात. वरीड म्हणजे काळजी करणे. द मोल टर्न टू द क्रो. म्हणजे मोल हा जो प्राणी आहे तो कोणाकडे वळतोय? टर्न म्हणजे वळणे. टू द क्रो. कावळ्याला काय म्हणतोय तो? आय थिंक यू बेटर फ्लाय अराउंड अँड सी वेअर द डिअर इज. तो म्हणतोय मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. काय वाटतंय? की तू उडत जा आणि वरती उडत जाऊन जाऊन बघ की हा हरिण कुठे आहे. द क्रो नॉडेड. नॉडेडचा अर्थ काय आहे? मान हलवणे. तर तो जो कावळा मान हलवतो आणि हर हेड अँड फ्ल्यू अवे. आता तो फ्ल्यू अवे म्हणजे काय? याचा अर्थ आहे उडून जाणे. तो कावळा मान हलवतो आणि तिथून उडून जातो. शी डिडंट हॅव टू फ्लाय टू फार टू फाइंड डिअर. म्हणजे तिला काही फार लांब जाण्याची गरज पडली नाही उडत त्या हरणाला बघण्यासाठी. का नाही गरज पडली? डिडंटचा अर्थ काय आहे? डिड नॉट. कारण हे सगळं भूतकाळात बोलतोय ना आपण, म्हणून हे डिड सुद्धा काय सहाय्यकारी क्रियापद आहे. सो शी डिड नॉट हॅव टू फ्लाय टू फार. आता टू फार म्हणजे काय? खूप दूर जाण्याची त्यांना गरज पडली नाही. टू फाइंड. फाइंड म्हणजे शोधणे. त्यांना फार गरज पडली नाही त्या हरणाला शोधायची लांब जाऊन. अनफॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय? की एकदमच म्हणजे दुर्दैवानं द डिअर वॉज ट्रॅप्ड इन अ हंटर्स नेट. कारण ते हरिण होतं ना, ते काय झालं होतं? ट्रॅप झालं होतं. ते पकडलं गेलं होतं. कशाच्या? हंटर म्हणजे शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलं होतं. जाळ्यात ते अडकलं होतं. सो फ्रेंड्स, डिअर व्हॉट हॅपन्ड? द क्रो क्राईड. आणि जोरात तो जो कावळा होता तो काय झाला? क्राईड म्हणजे ओरडायला लागला. ओरडला. तो जोरात ओरडला.
की अरे इथं तो मित्र अडकला होता. द डिअर साइड आय एम नॉर्मली व्हेरी केअरफुल इन वेअर आय पुट माय स्टेप. मी तर कायमच काळजी घेतो की जेव्हाही माझा पाय कुठे टाकायचा असेल त्यावेळेस. असं हरिण म्हणतं. मी साधारणपणे मी काय करतो, केअरफुल, खूप काळजी घेतो मी की माझा पाय कुठे टाकेल. बट दिस नेट वॉज वेल हिडन. पण हिडन म्हणजे काय, ही इतकी व्यवस्थित लपवली होती ना की मला काहीच साप कळालं नाही. आय एम नाऊ ट्रॅप्ड. आणि मी काय झालेलो आहे, अडकलोय आता पूर्णपणे, बरं का. सो इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाइम बिफोर द हंटर्स गेट हिअर. आता थोड्याच वेळात तो शिकारी जो आहे तो इथे येईल आणि तो मला पकडेल. सो आता फक्त काय राहिलंय, इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाइम म्हणजे काय, आता थोडाच वेळ त्याच्याकडे वेळ राहिलेला आहे. आता फक्त वेळेचा विचार करायचा आहे, कारण तो यायच्या आत तो सुटू शकणार होता. आय शॅल गेट सम हेल्प, द क्रो सेड ॲज द फ्लॅप्ड अवे. आणि ती काय करते, जी कावळा असते, कावळीन काय करते, ती पंखांची फडफड करते, उडते आणि म्हणते, हरणाला सांगते की मी तुझ्यासाठी नक्की मदत आणते. शी क्विकली फ्ल्यू टू द बनियान ट्री वेअर द मोल अँड टॉर्टॉइज वेअर वेटिंग. आणि ती जलदपणे, फ्ल्यू म्हणजे काय, उडाली. फ्ल्यू हे तर ही फ्लायचं भूत काही रुपये फ्ल्यू. ती जलदपणे उडाली आणि ती पटकन त्या वडाच्या झाडाकडे, बनियान ट्री म्हणजे काय, वडाच्या झाडाकडे गेली आणि तिथं मोल आणि जो टॉर्टॉइज होता तो वाटच बघत होते. शी टोल्ड देम एव्हरीथिंग दॅट हॅड हॅपन. आणि तिनं त्यांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. फ्रेंड्स, टॉर्टॉइज यू वेट राईट हिअर. तर इथे टॉर्टॉइज तुम्हाला माहितीच आहे, कसं हळूहळू चालतं ना. तर हे दोघं जण काय म्हणतात की तू मित्रा इथेच थांब. सेड द मोल, आय विल गो टू द क्रो अँड कट द नेट, आवर फ्रेंड इज ट्रॅप इन विथ माय शार्प टीथ. तो म्हणतो अरे मित्रा तू इथेच थांब. मोल असं म्हणतो, आय विल गो टू द क्रो, गो विथ द क्रो. तो म्हणतो मी त्या क्रो सोबत जातो, कावळ्यासोबत जातो आणि कट द नेट, आवर फ्रेंड इज ट्रॅप्ड इन विथ माय शार्प टीथ. आणि त्या जाळीला कापतो, तोडतो, कारण माझ्याकडे काय अणुकुचीदार दात आहे. तो उंदरासारखाच असतो, तो खूप त्याचे दात तीक्ष्ण असतात. द क्रो पिक्ड अप द मोल इन हर बीक. आणि हा कावळा काय करतो, बीक म्हणजे काय, चोच, त्या चोचीमध्ये त्याला पकडतो आणि उडत उडत तिथपर्यंत जातो. अँड फ्ल्यू क्विकली टू द स्पॉट वेअर द डिअर वॉज ट्रॅप्ड. आणि जिथे हरणाला पकडून ठेवलं त्या ठिकाणी तो जातो. द डिअर वॉज हॅपी टू सी हिज फ्रेंड्स. आणि तो जो हरिण आहे तो काय होतो, प्रचंड खुश होतो. जेव्हा आपल्याला होतो म्हणायचं असतं ना, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वॉज किंवा वेअर वापरणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच कळतं की ही गोष्ट भूतकाळात घडली आहे. द मोल स्टार्ट कटिंग थ्रू द नेट. आता त्याने काय सुरुवात केलेली आहे, त्याने ती जाळी कापायला सुरुवात केलेली आहे. कटिंग म्हणजे काय, कट करतो पण भाज्या कट करतो, कापणे. त्याने ही नेट म्हणजे ही जी जाळी आहे ती जाळी कापायला सुरुवात केलेली आहे. सो इट वॉज हार्ड वर्क बट सून द डिअर वॉज फ्री. खरं तर हे खूपच काय होतं, कष्टाचं. हार्डवर्क म्हणजे काय, प्रचंड कष्टाचं काम होतं, पण तो पटकन फ्री झालाय. थँक्यू फ्रेंड मोल, द डिअर क्राईड आउट ॲज ही स्टेप्ड आउट ऑफ द नेट. ज्या क्षणाला तो जसा त्या जाळीतनं बाहेर आला, स्टेप्ड आउट म्हणजे काय, जाळीतून बाहेर आला जसा, तसा तो जोरात ओरडला. काय म्हटला की लुक्स लाईक आवर फ्रेंड्स इज फ्री. तो म्हणतो चला माझा मित्र फ्री झालाय. केम अ व्हॉइस फ्रॉम द बुशेस, इट वॉज अ टॉर्टॉइज हु हॅड वॉक्ड स्लोली टू द स्टॉप. खरं तर तो टॉर्टॉइज जर हवेच ना, तो त्याच्या मागे मागे आला आणि त्या झाडीतनं आवाज आला. अरे वा, काय आवाज आलाय, टॉर्टॉइज म्हणतो की अरे माझा मित्र आता फ्री झालाय. ऍट सेम मोमेंट, आणि त्याच क्षणी, मोमेंट म्हणजे काय, क्षण, त्या क्षणाला द हंटर अराइव्ड. आणि कोण येतंय, तो शिकारी आलेला बरं का त्याच क्षणी. आणि तो शिकारी काय करतो, द डिअर रॅन स्विफ्टली. ते हरिण पळून जातं. द क्रो फ्ल्यू अवे, आणि कावळा सुद्धा उडून जातो. द मोल क्विकली डग अ होल इन टू हाईड इन. आणि हा जो मोल आहे तो पटापटापटा खड्डा खणतो आणि त्याच्यामध्ये हाईड म्हणजे काय, लपणे, तो लपतो. बट द टॉर्टॉइज वॉज टू स्लो. पण टॉर्टॉइज खूप कसं असतं, स्लो म्हणजे काय, एकदम हळूहळू असतं. त्याच्यामुळे पुढे काय होतंय, आता जो हा शिकारी तो त्याला काय म्हणतो आपण, हंटर आहे. तो इकडे तुम्हाला दिसतं चित्र. द हंटर वॉज शॉक्ड.
शॉक्ड म्हणजे काय झालेला आहे तो, धक्का बसलेला, प्रचंड धक्का त्याला बसलेला आहे. टू सी दॅट द नेट हॅड बीन कट, म्हणजे ती जाळी कापली गेली होती, ती घटना घडून गेली हे सांगण्यासाठी हॅड बीन इथे वापरलेला आहे. बट देन हिज आईज फेल ऑन द स्लोली मुव्हिंग टॉर्टोइज. फेल ऑन, आईज फेल ऑन म्हणजे डोळे पडले असा अर्थ घ्यायचा का, अजिबात नाही. तर त्याची नजर त्याच्यावर पडलेली. फेल ऑन म्हणजे काय, त्याची नजर त्याच्यावर पडलीये, त्या कासवावर पडलीये, कासवावर पडली, कासवावर गेलीये. आय लॉस्ट द डिअर. लॉस्ट म्हणजे काय, गमावणे. तो म्हणतो की मी हरिण तर गमावलंय, बट दिस टॉर्टॉइज विल मेक अ फाईन सूप. तो म्हणतो पण ह्या कासवाचं मात्र काय होईल, सुंदर सूप तयार होईल. ही थॉट टू हिमसेल्फ ॲज ही टाईड द टॉर्टॉइज अप विथ अ रोप. आता त्याने त्या कासवाला पकडले आणि दोरीनं काय केलेलं आहे, टाईड केलेलं आहे. टाईड म्हणजे काय, बांधलेलं आहे. ओ नो, वी हॅव लॉस्ट आवर फ्रेंड, क्राईड द क्रू. आता इकडे कावळा जोरात ओरडलाय, काय म्हटलं की आपण गमावलंय. कोणाला गमावलंय, आपल्या मित्राला गमावलंय. नो, देअर इज स्टील होप. पण अजूनही काय आहे, होप म्हणजे काय, आशा. आशा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट घडेल असं वाटतं, त्याला आपण होप म्हणतो. सेट द मोल विथ अ स्माइल ॲज ही विस्पर्ड. विस्पर्ड म्हणजे काय, कुजबुजणे. आपण म्हणतो अरे तुझं काय चाललंय असं बोलतो ना, कुजबुजणे. अ प्लॅन टू हिज टू फ्रेंड्स. मग मोल मात्र हसतो, म्हणतो थांबा. तो त्यांचा प्लॅन जो असतो तो या दोन मित्रांना सांगतो. विथ द टॉर्टॉइज ऑन हिज बॅक द हंटर हेडेड बॅक टू द विलेज. आता काय होतं, हेडेड म्हणजे तो काय करतो, गावाकडे, त्याच्या जे गाव, विलेज म्हणजे काय, गावाकडे जायला निघतो, मार्गक्रम करतो. द पाथ, पाथ म्हणजे काय, रस्ता. टूक हिम पास्ट अ लेक. आता ह्या जो रस्ता असतो तो रस्ता कुठून जात असतो, टूक हिम पास्ट अ लेक म्हणजे काय, तो रस्ता त्याला बरोबर तळ्याकडनं घेऊन जात असतो, तळे. ही सॉ द बॉडी ऑफ अ डिअर लाईंग ऑन द ग्रास. आणि तो बघतो अरे हरिण तर कुठे पडले, लाई म्हणजे काय, त्या हरणाचं शरीर त्या गवतावर झोपलेलं असतं. अ क्रो वॉज सिटिंग ऑन द डिअर्स अँटलर्स. आणि त्या हरणाच्या शिंगांवरती, तर शिंगे म्हणजे अँटलर्स, तो कावळा बसलेला असतो. पेकिंग ॲट हिज आईज. आणि तो काय करतो, डोळ्यावर टोचा मारतो ना, तसा बसलेला असतो. द हंटर कुड नॉट बिलीव्ह हिज लक. आणि त्या शिकाऱ्याला त्याच्या लक म्हणजे काय, नशिबावर विश्वासच बसत नाही. तो आय लॉस्ट वन डिअर. तो मी एक हरिण गमावलं होतं, बट लुक्स लाईक आय हॅव फाउंड अनदर. पण मला तर दुसरं मिळालं. फाउंड म्हणजे भेटणं, शोधणं किंवा भेटणं आपल्याला एखादी गोष्ट. आय डोंट इवन हॅव टू किल दिस वन. मला तर मारायची सुद्धा गरज पडली नाही. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच बोलला. द टॉर्टॉइज स्माइल्ड. आणि टॉर्टॉइज हसायला लागलं. हिज फ्रेंड्स केम, हॅड कम टू रेस्क्यू हिम. की आता आपले मित्र आपल्याला काय करायला आलेत, वाचवायला आलेत, वाचवायला आले. द हंटर लेफ्ट द टॉर्टॉइज ऑन द ग्राउंड अँड रॅन टुवर्ड द डिअर. आणि हंटर काय करतं, त्या टॉर्टॉइजला जमिनीवर सोडतं आणि त्या हरणाकडे पळतं. द मोल रॅन आउट द बुश. आणि तो मोल काय करतो, पटकन पळतो झाडांमध्ये. क्विकली कट द रोप. आणि कशासाठी पळतो, जातो आणि पटकन ती दोरी काय करतो, रोप म्हणजे दोरी कापतो. द टॉर्टॉइज वॉज फ्री. आणि तो मुक्त होतो. फ्री म्हणजे इथे काय, मुक्त होण्या अर्थाने आहे. फ्रेंड, टॉर्टॉइज रन, क्राईड द मोल. आणि मोल म्हणतो अरे पळ कासवा लवकर, मित्रा पळ. फॉर टॉर्टॉइज ही मूव्ड रिअली फास्ट स्ट्रेट टू द लेक. आणि तो पटापट कुठे जातो, स्ट्रेट म्हणजे काय, सरळ तळ्याकडे जातो. तळ्यात जातो ना, तळ्यात जातो. मीन वाईल. आणि तोपर्यंत द हंटर हॅड ऑलमोस्ट रीच द डिअर. आणि तोपर्यंत तो ना जवळजवळ तो हंटर डिअरकडे जाऊन पोहोचतो. रीच्ड म्हणजे काय, त्याच्यापर्यंत पोहोचणे. द क्रो कुड सी दॅट द टॉर्टॉइज वॉज नाऊ सेफ इन लेक. आणि ज्या क्षणी क्रोला कळतं की आता टॉर्टॉइज त्या तळ्यामध्ये सेफ म्हणजे काय, सुरक्षित, सुरक्षित पोहोचलंय. कॉ कॉ शी क्राईड अँड फ्ल्यू अवे. आणि ती कॉ कॉ करते आणि ती उडून जाते. दॅट वॉज द सिग्नल. आणि हाच काय होता, त्यांचा सिग्नल होता. द डिअर स्प्रँग टू हिज फीट अँड रॅन अवे. जसं डिअरला कळतं की कासव गेलं तळ्यात,
त्या क्षणी ते घुसळी मारतं आणि पळून जातं. द हंटर हॅड नो चान्स टू कॅचिंग हिम, आणि हंटरला संधीच मिळत नाही त्याला पकडण्याची. अँड वेन ही टर्न बॅक ही फाउंड अ टॉर्टोइज मिसिंग टू, आणि ज्या क्षणी टर्न बॅक म्हणजे काय, तो जसा वळतो तो काय बघतो की अरे हा सुद्धा काय झालेला आहे, आपण याला गमावलेलं आहे. तो गमावला ना, तो हरवलाय, गमावलाय आपण त्याला. द 4 फ्रेंड्स हरीड बॅक टू द बनियान ट्री, आणि चारही मित्र पटापट बनियान ट्रीकडे येतात, त्या वड्या झाडाकडे येतात. थँक्यू फ्रेंड्स फॉर सेव्हिंग माय लाईफ, सेड द टॉर्टोइज. तो मित्रांना म्हणतो थँक्यू, मला तुम्ही माझं आयुष्य मला वाचवलं. नो थँक्स नीडेड, म्हणतो मी नाही, मला तिथे तू थँक्स बोलण्याची गरज नाहीये. सेड द डिअर विथ अ स्माइल, हरिण हसत बोलतं. ॲज लॉंग ॲज वी हेल्प इच अदर वी शॅल ऑलवेज बी सेफ. म्हणतो की ॲज लॉंग ॲज हेल्प इच अदरचा अर्थ काय होतो, जोपर्यंत आपण एकमेकांची मदत करतोय तोपर्यंत काय करतोय, वी शॅल ऑलवेज बी सेफ. मदत करतो तोवर आपण सुरक्षित आहोत. आवडली का गोष्ट? आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.